नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 7 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहायच्या आहेत। या ठिकाणी आपण जीकेच्या एकूण 20 प्रश्नांचा समावेश केला आहे आणि हे 20 प्रश्न कोणते आहेत तर ते टीसीएसने परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। आता तुम्हाला समाज कल्याण विभागाची सगळ्या भरतीची तयारी करताना किंवा सगळ्या पोस्टची तयारी करताना तुम्हाला काय करायचं आहे, टीसीएस पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे। म्हणजे टीसीएसने विचारलेल्या जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। का तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे हे प्रश्न काय होणार, पुन्हा जसच्या तसे काय करणार, हे प्रश्न विचारले जाणार किंवा याच्यामध्ये थोडाफार बदल करून हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये येणार, ठीक आहे। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, टीसीएसचा सराव जास्त करायचा आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। आता या ठिकाणी टीसीएस काय करते, बरेच असे प्रश्न देते की जिथे काय असतात, दोन विधानं केलेले असतात आणि खाली पर्याय दिलेले असतात आणि विचारलं असतं की या दोन पैकी कोणतं विधान बरोबर आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी बघूया, पहिलं विधान काय आहे, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून राज्याची कार्यकारिणी तयार करतात। दुसरं विधान काय दिलंय, विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही। मग या ठिकाणी जर पाहिलं तर हे दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो, बरोबर आहेत। मग आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर येईल। म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं बरोबर असं उत्तर असणार आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, राज्याची जी कार्यकारिणी आहे ही कार्यकारिणी कशापासून तयार होते बघा, तर याच्यामध्ये कोण असतात, राज्यपाल असतात, त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद म्हणजेच कोण, मंत्रिमंडळ, ठीक आहे। हे तिघं मिळून काय होती, राज्याची कार्यकारिणी तयार होती। त्याच्यानंतर विधान परिषद हे जे सभागृह आहे हे काय होत नाही, कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही। या ठिकाणी काय होतं, त्याचे दर 2 वर्षाला 2/3 प्रतिनिधी काय होतात, रिटायर होतात, पण ही विधान परिषद कधीच बरखास्त होत नाही, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले असं विचारलंय। आता इथं आपल्याला काय विचारलंय की महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे हे विचारलंय। बघूया ऑप्शन काय दिलेत, ब्राह्मणांचे कसब, सती, साधना आणि अमृत कुरेशिनी रात्री। तर यापैकी ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांची बाकीचे पण पुस्तक आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, तर तुम्हाला ते सुद्धा काय करायचे, तर लक्षात ठेवायचे आहेत। मग बघा, त्यांचं पुस्तक सत्सार 1 आणि सत्सार 2 आहे। त्याच्यानंतर तृतीय रत्न हे नाटक आहे। हे नाटक त्यांनी कधी लिहिलं, 1855 लिहिलं, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, ठीक आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी लिहिलेला आहे आणि हा पोवाडा कधी लिहिला होता, 1869 ला लिहिला होता। खूप महत्त्वाचं आहे, प्रश्न विचारू शकतात। त्याच्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक 1873 ला आहे, ठीक आहे। सगळं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। त्याच्यानंतर अजून एक पुस्तक आहे त्यांचं, सार्वजनिक सत्यधर्म, ते सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा लक्षात ठेवा, ठीक आहे। पुढचा 3 नंबर प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे। आता काय विचारलं इथं, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे किंवा कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे सर्वात कमी आहे। मग हे कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे, तर मुंबई शहर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे। आता या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की बृहमुंबई या जिल्ह्याचं विभाजन कधी करण्यात आलं। मग बृहमुंबई जिल्ह्याचं विभाजन कधी करण्यात आलं होतं, 1990 ला, आणि त्या ठिकाणी कोणते जिल्हे निर्माण करण्यात आले होते, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे याच्यामधून निर्माण करण्यात आले होते। कधी केलं लक्षात ठेवायचं, सालावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामधील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, तर क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे, अहमदनगर आहे। या अहमदनगरचं आता नामांतरण काय केलेलं आहे, तर अहिल्यानगर हे अहमदनगरचं नामांतरण केलेलं आहे। हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकता, ठीक आहे। पुढचा, त्याच्यानंतर जर प्रश्न विचारला की बाबा भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर कोणता जिल्हा आहे, कच्छ आहे। कच्छ जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर तो गुजरात राज्यामध्ये आहे, ठीक आहे। सगळं महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा 4 नंबर, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर डॅश डॅश आहे असं विचारलंय। मग महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर कधीच्या जनगणनेनुसार विचारलंय, 2011च्या
मग किती होतं 2011च्या जनगणनेनुसार 929 होतं. सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर मित्रांनो कोणती जनगणना किंवा त्यालाच आपण लोकसंख्या पण म्हणतो. TCS याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारतं म्हणजे विचारतं. हा चॅप्टर पाठ करायचा आणि 2 प्रश्न काय करायचे फिक्स पाठ करून घ्यायचे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा तुम्हाला काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची जी म्हणजे कोणती की सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे प्रश्न विचारू शकतात. मग सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे रत्नागिरीचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला होता की रत्नागिरी जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर किती आहे तर ते आहे 1122. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक सिंधुदुर्गचा आहे आणि तिसरा क्रमांक गोंदियाचा आहे. आता हे सिंधुदुर्गचं सुद्धा लक्षात ठेवायचं किती आहे 1036. या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला होता TCSने की महाराष्ट्रामधील किती जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्त आहे. मग किती जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे तर फक्त 2 जिल्ह्याचं. मग ते 2 जिल्हे कोणते आहेत रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कोणते आहेत तर 1 नंबरला कोणता आहे मुंबई शहर आहे. किती आहे 832 आहे. त्याच्यानंतर मुंबई उपनगर आहे. ठीक आहे. 2 लक्षात ठेवा दोन्ही महत्त्वाचे असणारे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला 2001चं लिंग गुणोत्तर किती होतं हे लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. मग हे किती होतं 922 होतं. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला होता की 2000च्या लिंग गुणोत्तरापेक्षा 2011ला महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर कितीने वाढलं तर हे कितीने वाढलं होतं 7ने वाढलं होतं. पहा 2001ला 922 होतं ते 2011ला किती झालं 929 झालं. म्हणजे हे कितीने वाढलं तर 7ने वाढलं. लक्षात ठेवायचं प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत. त्याच्यानंतर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो आपण या ठिकाणी समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो तर तुम्हाला याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशी 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित मिळतील. आता TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. का तर समाज कल्याण विभागाची भरती कोण घेणार आहे मित्रांनो तर ते TCS घेणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण फ्रीमध्येच तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग जर तुम्ही एवढ्या स्टडी मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 170+ म्हणजेच 170 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. आणि जर तुम्ही एवढे मार्क घेतले तर तुमचं 100% काय होणार या ठिकाणी सिलेक्शन होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या मटेरियलची म्हणजे आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे तर 250 रुपये टेस्ट सिरीजची किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे 139 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 139 रुपये पे करता त्याचा मित्रांनो एक काय करायचा आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल 2 मिनिटाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 5 नंबर डॅश डॅश हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक हिरवळीचे क्षेत्र त्यालाच काय म्हणतात ग्रीन ओॲसिस असून आणि जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मग महाराष्ट्राचं ग्रीन ओॲसिस कोणाला म्हणतात तर ते टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला म्हणतात. आता हे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे यवतमाळ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते. मग महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे
गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणतं तर हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधलं सर्वात शेवटचं, आता सर्वात शेवटचं म्हणजे कितवं 6वं राष्ट्रीय उद्यान कोणतं तर हे आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे सांगलीमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. याच्यावरती तुम्हाला जिल्हे सुद्धा विचारले जातात. आता हे सांगलीमध्ये जरी असलं तर याचा काही भाग साताऱ्यामध्ये आहे, काही भाग कोल्हापूरमध्ये आहे आणि काही भाग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे 4 जिल्ह्यामध्ये मिळून हे काय आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग किती राष्ट्रीय उद्यान आहेत तर एकूण 6 राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रामध्ये आहेत. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. भोरजवळील बागरवाडी या गावाजवळ सुमारे 2000 सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा करण्यासाठी खालीलपैकी कोणाला यश आले होते. मग ही फौज कोणी गोळा केली होती तर ही रंगो बापूजी गुप्ते यांनी गोळा केली होती. कधी केली होती तर ज्यावेळेस भारतामध्ये 1857चा उठाव चालू होता त्या उठावाच्या वेळेस त्यांनी ही फौज गोळा केली होती. किती लोकांची फौज होती पहा, जवळपास 2000 लोकांची. आणि ही कोणत्या गावाजवळ एकत्र केली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलाय. प्रश्न असा विचारला होता की रंगो बापूजी गुप्ते यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 2000 सशस्त्र मराठ्यांची फौज गोळा केली होती. मग कुठं केली होती ती बागरवाडी या ठिकाणी केली होती. आणि हे बागरवाडी कुठं आहे भोरजवळ आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बागरवाडीवरती प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला होता की रंगोजी बापूजी गुप्ते हे कोणाचे वकील होते. मग हे कोणाचे वकील होते तर साताऱ्याचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांचे हे वकील होते. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे साताऱ्याचे राजे छत्रपती प्रतापसिंह यांनी इंग्लंडला आपला वकील म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून कोणाला पाठवलं होतं तर कोणाला पाठवलं होतं रंगो बापूजी गुप्ते यांना पाठवलं होतं. खूप महत्त्वाचं, या रंगोजी बापूजी गुप्तेवरती तुम्हाला परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 7 नंबर. खालीलपैकी कोणी केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादन केले जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारापैकी एक होते. मग आता ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारापैकी कोण होते तर ते होते बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे, कोण होते बाळ गंगाधर टिळक. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे टिळकांनी केसरीची स्थापना कधी केली 1881ला. आता 1881ला टिळकांनी काय केले 2 वर्तमानपत्र सुरू केले. त्यातलं पहिलं कोणतं होतं एक होतं केसरी. ठीक आहे, आणि दुसरं कोणतं होतं मराठा. ठीक आहे, तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे. केसरी आणि मराठाची स्थापना कधीची आहे 1881ची आहे. संस्थापक कोण आहे त्यांचा तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या केसरी वृत्तपत्राची भाषा कोणती होती मराठी भाषा होती. परंतु हे जे मराठा वृत्तपत्र आहे याची भाषा कोणती होती तर याची भाषा इंग्रजी होती. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न वारंवार विचारलेला आहे. आपल्याला नाव मराठा वाटतं, मग आपल्याला वाटतं भाषा सुद्धा काय असेल याची मराठी असेल, पण हे कोणत्या भाषेतलं वृत्तपत्र होतं इंग्लिश भाषेमधलं हे वृत्तपत्र होतं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, केसरीचे पहिले संपादक कोण. केसरीचे पहिले संपादक कोण असा प्रश्न विचारला जातो. मग केसरीचे पहिले संपादक कोण होते तर ते आगरकर होते. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आगरकर हे काय होते केसरीचे पहिले संपादक होते. या मराठाचे पहिले संपादक कोण होते तर लोकमान्य टिळक होते. हे पण लक्षात ठेवा. दोन्हीवरती सुद्धा तुम्हाला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग असं व्हायला नको की बाबा तुम्ही म्हणायचे प्रश्न तुम्हाला विचारला जायचा की केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते. आता तुम्हाला माहिती आहे केसरीची स्थापना कोणी केली लोकमान्य टिळकांनी केली, म्हणून तुम्ही उत्तर टिळक लिहाल तर उत्तर चुकल. केसरीचे पहिले संपादक कोण होते आगरकर होते. मराठाचे पहिले संपादक कोण होते टिळक होते. म्हणून प्रश्न वाचताना तुम्हाला व्यवस्थित विचारायचा आहे. जर विचारलं केसरीचे संस्थापक कोण होते तर टिळक होते आणि पहिले संपादक कोण होते तर आगरकर होते. आणि आगरकरांनी, आता तुम्ही म्हणता सर इथं तर संपादन म्हणजे संपादकच दिलंय, मग ज्यावेळेस आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला त्याच्यानंतर म्हणजे कधी 1887ला काय केलं आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर मग टिळकांनी पुन्हा काय केलं केसरीचं पण संपादकत्व स्वीकारलं होतं. ठीक आहे, फरक लक्षात ठेवायचा. पुढचा प्रश्न 8 नंबर, सोपा प्रश्न आहे. प्रश्न घेण्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण लाईक आणि सबस्क्राईब हे दोन्ही कसं आहे मित्रांनो
मोफत आहे आणि याच्यामध्ये काय आहे, तुमचाच फायदा आहे. काय फायदा आहे, तर भविष्यात आपला जो येणारा व्हिडिओ आहे, म्हणजे आपलं उद्या परवाचे आपले रेग्युलर व्हिडिओ येतात किंवा रेग्युलर लेक्चर होतात, याचं काय होणार, तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन काय होणार, तुम्हाला येणार. म्हणून तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. ओणम हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील मोठा सण आहे? किती वेळेस प्रश्न आला असेल या ओणमवरती. मग ओणम कोणत्या राज्याचा सण आहे? केरळच्या. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्याला 100% प्रश्न येतोय, पण आता काय करणार, TCS विचारते प्रश्न म्हणून घ्यावा लागला. मग लक्षात ठेवा, दसरा कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक. म्हणजे आता हा महाराष्ट्रात पण आपण साजरा करतो, परंतु कर्नाटक ऑप्शन असेल तर कर्नाटक लिहून टाकायचं. पोंगल सण कोणत्या राज्याचा आहे? तामिळनाडू. उगाडी कोणत्या राज्याचा आहे? आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा, सणावरती राज्याचे सण असतील, राज्याचे पारंपरिक नृत्य असतील किंवा पारंपरिक उत्सव असतील, याच्यावरती तुम्हाला प्रश्न भरपूर विचारले जात आहेत. ठीक आहे. पुढचा 9 नंबर, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषण या ग्रंथाची रचना केली? कोणत्या ग्रंथाची रचना? बुद्धभूषण या ग्रंथाची रचना. मग या ग्रंथाची रचना कोणी केली होती? तर छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती. पहा, छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषणची रचना केली होती. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिला? तर हा कोणत्या भाषेत लिहिला होता? संस्कृत भाषेमध्ये. वयाच्या कितव्या वर्षी? वयाच्या फक्त 16व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला होता. आणि हा ग्रंथ कोणत्या शैलीमध्ये आहे? तर हा ग्रंथ काव्यात्मक शैलीमध्ये असून हा काय करतो? छत्रपती संभाजी महाराजांच्या विद्वत्तेचं दर्शन घडवून आणतो. छत्रपती संभाजी महाराज काय होते? संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते आणि त्यांच्या साहित्यात धार्मिक, राजकीय आणि नैतिक विचारांचा समावेश होता. त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, हा बुद्धभूषण ग्रंथ कसा आहे? म्हणजे राजकीय आहे, ऐतिहासिक आहे. तर हा कसा ग्रंथ आहे? राजकीय ग्रंथ आहे. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 10 नंबर, खालीलपैकी कोणत्या सातवहन राजाचे वर्णन त्रिसमुद्रतोय पीतवाहन असे केले जाते? आता या ठिकाणी TCS तुम्हाला प्राचीन महाराष्ट्रातले जे राजघराणे होते याच्यावरती प्रश्न विचारतं. मग त्याच्यामध्ये कोण असतील? सातवहन असतील, वाकाटक असेल, किंवा आपले चालुक्य असतील, यादव असतील, यांच्यावरती तुम्हाला प्रश्न TCS विचारत आहे, म्हणजे विचारत आहे. आणि हे प्रश्न कसे आहेत? तर 100% रिपीटेड होणारे प्रश्न आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, आता हे जे सातवहन राजे आहेत ना, यांच्यावरती एक 10 ते 12 प्रश्न आहेत. यादव काळावरती 10 ते 12 प्रश्न आहेत. वाकाटकावरती 10 ते 12 प्रश्न आहेत. चालुक्यावरती, म्हणजे तेवढे प्रश्न जर तुम्ही पाठ केले ना, तर याच्या बाहेर तुम्हाला काही विचारणारच नाहीत. मग इथं काय विचारलंय? त्रिसमुद्रतोय पीत वाहन असं वर्णन कोणाचं केलं जातं? तर हे कोणाचं वर्णन केलं जातं? गौतमीपुत्र सातकर्णीचं केलं जातं. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की सातवहन राजाचा संस्थापक कोण होता? मग संस्थापक कोण होता? तर तो होता सिमुख. ठीक आहे, महत्वाचा आहे. सातवहन राजाचा संस्थापक कोण होता? सिमुख होता. त्याच्यानंतर सातवहन राज्य कुठं होतं? दख्खनच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. आणि सातवहन राज्याची राजधानी कोणती होती? तर प्रतिष्ठान होती. प्रतिष्ठानचंच आजचं नाव काय आहे? पैठण आहे. ही सातवहन राज्याची राजधानी होती. सातवहन राज्याचा कालखंड काय बघा, इसवी सन पूर्ण 230 ते इसवी सन 230, म्हणजेच किती? 460 वर्ष या सातवहनांनी काय केली? महाराष्ट्रावरती सत्ता केलं किंवा राज्य केलं. खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबर, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? मग सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार आहेत. हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार? तर हे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर ते होते सुकुमार सेन. कधी झाले होते? 1950 ला. आणि कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची नेमणूक केली जाते? तर कोणत्या कलमानुसार? कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना किंवा रचना आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? आता राज्य विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे हे कोणाला बोलवण्याचा अधिकार आहे? आता तुम्ही पाहिलं असेल, आपलं राज्याचं हिवाळी अधिवेशन झालं. कुठं झालं? नागपूर या ठिकाणी झालं. मग हे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्याच्या राज्यपालाला असतो. ठीक आहे, कोणाला असतो? राज्यपालाला. कोणत्या कलमानुसार असतो? तर कलम 174 नुसार राज्य विधिमंडळाचे अधिवेशन राज्यपाल बोलावतात. ठीक आहे. त्याच्यानंतर संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर तो राष्ट्रपतीला असतो. कोणाला असतो? राष्ट्रपतीला. फरक लक्षात ठेवायचं. म्हणजे केंद्र सरकारचं असेल तर ते कोण बोलवतात? राष्ट्रपती.
राज्य सरकारचं असेल तर कोण बोलवतात? राज्यपाल. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 13 नंबर, मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षे आणि मुलांचे लग्नाचे वय 18 वर्षे निश्चित करणारा बालविवाह प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? मग बालविवाह प्रतिबंधक कायदा कधी संमत करण्यात आला होता? 1929 ला. या कायद्यालाच कोणता कायदा म्हटलं जातं? शारदा कायदा या नावाने सुद्धा हा कायदा ओळखला जातो. आणि याने विवाहाच्या वयाची अट काय ठेवलीत बघा? मुलींसाठी 14 वर्ष आणि मुलांसाठी किती वर्ष? 18 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर 1978चा जो कायदा होता याच्यानुसार सध्याचं जे वय आहे ते ठरवलं आहे. मग मुलींचं वय किती आहे? 18 वर्ष आणि मुलाचं वय किती आहे? 21 वर्ष. ठीक आहे. महत्वाचं आहे. आता या ठिकाणी बघा, सध्या चर्चेमध्ये असणारा मुद्दा म्हणजे काय? तर मुलींचं विवाहाचं वय 21 वर्ष करण्याची हालचाली चालू आहेत. मग याच्यासाठी 2020 मध्ये संसदेने काय केलेलं आहे? एक समिती नेमलेली आहे आणि ह्या समितीचा अध्यक्ष कोण आहेत? तर जया जेटली ह्या या समितीच्या अध्यक्ष आहेत. प्रश्न विचारू शकतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. 14 नंबर, मूकनायक हे नियतकालिक डायजेशनने सुरू केले. किती वेळेस प्रश्न रिपीट असेल बरं हा मूकनायकचा? कमीत कमी 100-125 वेळेस रिपीट असेल. मग मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. त्याच्यानंतर मूकनायकची सुरुवात कधी केली हे पण लक्षात ठेवा. प्रश्न विचारलेला आहे, तारखेसहित लक्षात ठेवा. 31 जानेवारी 1920 ला. आणि कशासाठी केलं होतं त्यांनी? तर अस्पृश्यावरील अन्याय दाखवण्यासाठी त्यांनी मूकनायकची स्थापना केली होती, किंवा मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं होतं. ठीक आहे. कधी केलं होतं? 31 जानेवारी 1920 ला. आणि याच्यासाठी अर्थसहाय्य कोणी केलं होतं? तर छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं होतं? या ठिकाणी त्यांना अर्थसहाय्य केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. प्रश्न विचारला जातो, मग हे कधी केलं होतं पहा? 3 एप्रिल 1927 ला. त्याच्यानंतर समता कधी केलं होतं? 29 जून 1928 ला. ठीक आहे. महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जनता कधी केलं होतं? 1930 ला. आणि प्रबुद्ध भारत कधी केलं होतं? 1956 ला. तुम्हाला 5 लक्षात ठेवायचे. मूकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, समता असेल, जनता असेल किंवा प्रबुद्ध भारत असेल, सगळे लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातोच. ठीक आहे. 15 नंबर, रुक्मिणी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? खूप महत्वाचं आहे. रुक्मिणी अरुंडेल TCSने 3 वेळेस प्रश्न विचारला होता हा. मग कोणत्या नृत्यासाठी? भरतनाट्यम. आणि भरतनाट्यमला आधुनिक रूप कोणी दिलं? तर हे आधुनिक रूप भरतनाट्यमला रुक्मिणी देवी अरुंडेल दिलं. त्याचबरोबर भरतनाट्यम हे मंदिराबाहेर कोणी लोकप्रिय केलं? तर हे रुक्मिणी देवी अरुंडेल यांनीच केलं. म्हणून महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी 1956 ला त्यांना सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं होतं. ठीक आहे. 16 नंबर, नंदी कोलू हा खालीलपैकी कोणत्या राज्याचं पारंपरिक नृत्य आहे? कोणतं विचारलंय? नंदी कोलू. मग नंदी कोलू हे कोणत्या राज्याचं पारंपरिक नृत्य आहे? तर हे कर्नाटक राज्याचं पारंपरिक नृत्य आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काही राज्य आणि त्यांची पारंपरिक नृत्य सांगतो बघा. भरतनाट्यम कोणाचं आहे? तामिळनाडूचं आहे. कथ्थक कोणाचं आहे? उत्तर प्रदेशचं. मणिपुरी मणिपूर. मोहिनी अट्टम केरळ. कथ्थकली केरळ. ओडिसी सत्रिया आसाम आणि घुमर राजस्थान. ठीक आहे. सगळे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. गरबा गुजरात, भांगडा पंजाब ते तुम्हाला माहीतच असतील. ठीक आहे. 17 नंबर, मराठी लेखिका नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? आता मराठी लेखिका नाही पाहिजे इथं, मराठी लेखक पाहिजे. मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर यांची कोणती कादंबरी आहे? या ठिकाणी उद्या ही कादंबरी आहे. कोसला कोणाची आहे? भालचंद्र नेमाडे आहे, नेमाडे यांची आहे. उपरा कोणाची आहे? लक्ष्मण माने यांची आहे. ठीक आहे. इथं खाली पण लिहिलेलं बघा. कोसला कोणाची आहे? भालचंद्र नेमाडे. उपरा कोणाची आहे? लक्ष्मण माने. मग आता नंदा खरे यांचं खरं नाव काय होतं बघा? अनंत यशवंत खरे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचे पुस्तकं कोणते आहेत बघा? अंताजीची बखर, याच्यावरती तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता TCSने. त्याच्यानंतर बखर अंतकाळाची, इथं सुद्धा तलाठी भरतीला आला होता. आणि उद्या या कादंबरीवर सुद्धा हा प्रश्न सुद्धा तलाठी भरतीलाच आला होता. आणि तलाठी भरती कोणी घेतली होती तुम्हाला माहिती आहे? कोणी घेतली होती? TCSने घेतली होती. पुढचा प्रश्न 18 नंबर, मलाप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचं नेतृत्व केले? मग मलाप्पा धनशेट्टी यांनी कोणत्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं? तर सोलापूर सत्याग्रहाचं. मलाप्पा धनशेट्टी यांना फाशी कधी दिली बघा? 12 जानेवारी 1931 ला. आज सुद्धा हा दिवस 12 जानेवारी हा दिवस सोलापूरमध्ये
हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी फाशी कोणाकोणाला दिली होती पहा. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या 4 क्रांतिकारकांना या ठिकाणी फाशी देण्यात आली होती. कधी तारीख पण लक्षात ठेवा, तारीख सुद्धा विचारलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. मराठवाड्यातील जांब येथे असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? मग रामदास स्वामी यांचं कोणतं साहित्य होतं? तर दासबोध हे रामदास स्वामी यांचं साहित्य होतं. मग लक्षात ठेवा अमृतानुभव आणि भावार्थ दीपिका कोणाचं आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. या भावार्थ दीपिकेलाच आपण काय म्हणतो? ज्ञानेश्वरी म्हणतो. आणि भावार्थ रामायण कोणाचं आहे? तर ते संत एकनाथांचं आहे. दोन्ही पण लक्षात ठेवा, प्रश्न तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर. पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही असं विचारलंय. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.